आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणी कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश मुळशीतनं फरार झालेला। तो पुण्यातनं दिल्ली, गोरखपूर आणि पुढे नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचला। मात्र नेपाळमध्ये पोहोचण्याआधीच बावधन पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतलाय। दरम्यान याच निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाला ताब्यात ठेवण्याचा आणि कसपटे कुटुंबाला बंदुकीनं धमकावल्याचा आरोप आहे। आज मध्यरात्री 2 वाजता निलेशला पुणे विमानतळावर आणलं जाईल आणि त्यानंतर बावधन पोलीस त्याला कोर्टात हजर करतील। निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवर अटक करण्यात आलेली आहे। तब्बल 10 दिवसांनंतर निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात। आज मध्यरात्री 2 वाजता निलेशला पुण्यात आणणार। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही। ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी। दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं सूरज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले। सुरुवातीला वैष्णवीच्या कुटुंबियांनी 22 तारखेला वारजे पोलिसात त्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता, कारण वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात होतं आणि ते बाळ घेण्यासाठी जेव्हा कसपटे कुटुंबीय गेलं होतं त्यावेळेस त्यांनी या बंदुकीचा धाक दाखवला होता। त्यामुळे आर्म ॲक्टनुसार त्याच्यावरती वारजे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता 22 तारखेला। त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 24 तारखेला बावधन पोलिसांनी स्वतःहून वैष्णवीच्या बाळाची हिंसण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल केला। अशा प्रकारे वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणात 2 गुन्हे निलेश चव्हाणवरती दाखल झाले होते। तेव्हापासूनच निलेश चव्हाण फरार झाला होता अशी माहिती मिळते आणि तो परराज्यात गेले असल्याची शक्यता देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी वर्तवली होती। पुणे पोलिसांची आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी 6 पथकं खास या निलेश चव्हाणसाठी तैनात केली होती। त्यातील काही पथकं ही परराज्यात सुद्धा गेली होती आणि त्यानुसारच निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये आढळून आला। नेपाळमध्ये त्यांनी 25 ते 30 तारखेपर्यंत वास्तव्य सुद्धा केले असल्याची माहिती मिळते। नेपाळमध्ये जवळपास 20 किलोमीटर आत असलेल्या एका गावामध्ये तो राहत होता आणि तो भारतीय सिम कार्ड न वापरता नेपाळचं सिम कार्ड वापरत होता आणि इंटरनेट सुद्धा वापरत होता। त्यामुळे त्याचा तपास लवकर लागत नव्हता। त्यामुळे एकूणच काय तर निलेशला तिथपर्यंत जाण्यासाठी कोणी मदत केली। पुणे, दिल्ली, गोरखपूर, नेपाळ, काठमांडू असं त्यांनी प्रवास केला। शेवटी त्याने काठमांडूतून सोनोली या गावामध्ये येत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे एकूणच काय तर या निलेशचा तिथपर्यंत जाण्यामागे कोणाचा हात होता का, त्याला ते नेपाळचं सिम कार्ड कोणी पुरवले हे सुद्धा पाहण्यात देखील तितकंच महत्त्वाचं असतं। यामध्ये विशेष गोष्ट एक सांगावी लागेल की पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी यामध्ये मोठा पुढाकार घेतला, कारण त्याच्याकडं भारतीय बनावटीचं सिम कार्ड नव्हतं। त्यामुळे त्याचा तपास लवकर लागत नव्हता, तो ट्रेस होत नव्हता। त्यामुळे तांत्रिक बाबी आणि तांत्रिक तपासाद्वारेच त्याला ताब्यात घेण्यात येते। पिंपरी चिंचवड पोलिसांचं गुंडाविरोधी पथक असेल, युनिट 4चं पथक असेल आणि सायबर पोलीस असे तिघांनी मिळून त्याला सोनोली जो उत्तर प्रदेशमधले जे गाव आहे त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतलं। आज मध्यरात्रीच्या सुमारास त्याला विमानाने पुण्यामध्ये आणण्यात येईल अशी माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हापासूनच निलेश फरार होता। आता या संपूर्ण वैष्णवी हगवणी जे मृत्यू प्रकरण त्यामुळे आता निलेश चव्हाणला ताब्यात घेण्यामुळे अजून पुढे या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय माहिती येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सूरज, यावर लक्ष ठेवून त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ।